नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना म्हणजेच की शेत तळ्याच्या प्लास्टिक आस्तीकरणासाठी 2 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. म्हणजेच की आता राज्यातील जे शेतकरी आहे ते पाण्याची बचत करण्यासाठी व जमा करण्यासाठी त्यांना शेत तळ्याच्या प्लास्टिक आस्तीकरणासाठी अनुदान देखील मिळणार आहे. म्हणजेच की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना शेत तळ्याचे प्लास्टिक आस्तरीकरणासाठी अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेत तळ्याच्या आकारानुसार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. म्हणजेच की आता अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत यामध्ये मिळणार आहे. दीर्घकालीन सिंचन सुविधा, आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. म्हणजेच की आता वर्षभर शेतीसाठी सिंचनाची सोय होणार आहे. कोरड्या हंगामात सुद्धा पिकांना पाणी पुरवठा राहणार आहे. पिकाचे नुकसान वाटणार आहे. पिकांची चांगली वाढ देखील होणार आहे व पाण्याची सुद्धा बचत होणार आहे. उत्पन्नात वाढीची नफ होणार आहे. म्हणजेच की तुमचं उत्पन्न सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. पात्रता व अटी आपण बघणार आहोत. BPL शेतकऱ्यांना प्राधान्य 6 हेक्टर पर्यंत मर्यादा नाही. 0.40 ते 6 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील लहान जमीनधारकांना मिळून अर्ज करता येणार आहे. एकदा लाभ घेतल्यास 5 वर्ष पुन्हा लाभ घेता येणार नाही. या ठिकाणी निवड झालेल्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी यामध्ये लागणार आहे. वेळेत अपलोड न केल्यास निवड महाडीबीटी पोर्टलवर रद्द केला जाणार आहे. तुम्हाला यांचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता व म्हणजेच की महाराष्ट्र या संकेतस्थळावर तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला ऑफलाईन करायचं तुम्ही कृषी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकता. धन्यवाद.